आज आपण कधीच्या काळात कॉलेजला गेलो होतो. कॉलेजला गेल्यानंतर आपल्याला पॅम्पलेट दिलं. म्हणलो आता मी जर चुकून डॉक्टर झालो तर पेशंट कोमात जायला बसल्यात, त्यामुळे जरा पॅम्पलेटची पाहणी करून पॅम्पलेट परत दुसऱ्या एका कार्यकर्त्याला देऊन टाकलं. तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तिथला कार्यक्रम उरकून आपण अष्टापूर फाट्यावर आलो होतो. आपल्याला अष्टापूर फाट्यावर आल्यानंतर आपल्याला एक कार्यकर्ता लई दिवसानंतर दिसला. मग काय भाऊला काही सुट्टी नाही, मग भाऊ खर्च विर्च घेतला करून. एक कार्यकर्ता होता, त्याला मागल्या ब्लॉग मध्ये घेतल्यामुळे कार्यकर्ता आता ब्लॉग पासून लांबच पळत होता. तिथून मग आपण फॅक्टरीला निघालो होतो. तेवढ्यात कार्यकर्त्यांचा फोन आला, आपल्याला क्रिकेट खेळायचंय. परत पाठी मागे जाऊन चेंडू घेऊन आलो. आम्हाला तर खरं क्रिकेटच खेळायचं होतं, पण एका कार्यकर्त्याने धोका दिल्यामुळे आम्हाला ना आता क्रिकेट सोडून रिंगण खेळण्याची बारी आली होती. कोणताच कार्यकर्ता म्हणत नव्हता मी राज्य घेतो, सगळे म्हणत होते सुटायचं म्हणजे सुटायचं. मग मस्त वेगळे तिघांच्या सुटणं चालू होतं. तेवढ्यात एक जण म्हणला दोघात तीन तर काय आम्हाला समजत नव्हतं. मला वाटलं यांनी दुसऱ्या देशातनं शब्द आणला की काय, मग आपण त्या शब्द लक्षात ठेवला होता. तेवढ्यात एक जण म्हणला दोघात दही दूध काला. आता म्हणलो यांनी दुसरा तिसरा शब्द घेऊन आलेला दिसतोय. तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितले आपली फॅक्टरी डोक्यात ती फॅक्टरीतला कार्यक्रम उरकून आपण घरी आलो होतो. तेवढ्यात काळूभाऊनी हॉर्न आणला होता. आता अशी गोष्ट झाली आहे, 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला झालेला आहे काळूभाऊच्या गाडीचं. गाडी आपली स्वस्तात पडली, पण गाडीला नटवायला भाऊनी लई खर्च केलेला आहे. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.